अण्णा आता तरी उठा अशा आशयाचं बॅनर पुण्यामध्ये झळकलंय। मतदार चोरीसह विविध आरोप होत असताना अण्णा हजारे त्यावर गप्प का असा आशय या बॅनर मधून प्रतीत होतोय। त्यावर अण्णांनी काय उत्तर दिलंय पाहूया। मतदान चोरीसारखे गंभीर आरोप होत असताना अण्णा हजारे झोपेतून कधी जागे होणार असे बॅनर पुण्यात झळकले। मत चोरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून या बॅनरद्वारे ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी झोपेतून उठावं असं आवाहन करण्यात आलंय। आणि बॅनरच्या बाजूला अण्णांच्या निद्रावस्थेतील एक फोटोही लावला। समीर उत्तरकर या व्यक्तीने हे बॅनर लावलंय, ज्यात अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असं आवाहन करण्यात आलंय। देशात मतांची चोरी होत असताना अण्णा तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा असा सवालही विचारला गेलाय। तळटीपमध्ये 2011 साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या नेतृत्वात झालेलं आंदोलन दिवसभर टीव्हीवर पाहिलेला एक भारतीय नागरिक असं बॅनर लावणाऱ्यानं स्वतःची ओळखही दिली आहे। यावर आपण वयाच्या 90ीत पोहोचूनही आंदोलनच करायचं आणि तुम्ही झोपून राहायचं का असा सवाल अण्णा हजारेंनी केला। माझ्यामुळे आतापर्यंत 10 कायदे झाल्यानं किती मोठी जागृती झाली असं म्हणत यापुढे देशातील तरुणांनी जागं व्हावं असं मत अण्णा हजारेंनी व्यक्त केलं। हे दुर्दैव आहे माझं। 10 कायदे आले ना, 10 कायदे। भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी 10 कायदे केले। माहितीचा अधिकार, एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला, किती जागृती आली। माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोक आयुक्त, असे 10 कायदे। आता अण्णा हजारे 90 वर्षानंतर करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीचं आहे। नुसतं बोट दाखवायचे, हे करा ते करा ते करा, ते नुसतं त्याच्यातून होणार नाही। तरुणांनी जागा झालं पाहिजे। मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय आणि आज एवढे वर्ष झालेत, एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णा हजारेने जागं व्हावं। लोकपाल विधेयक कुठे गेलं, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल कुठे गेला आणि त्याचं काय झालं याचा सगळा विसर पडलेला आहे। त्यामुळे अण्णा यांनी जे काही तात्कालीन व्यवस्थित केलं, कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी नायब राज्यपाल झालं, कोणी राज्यपाल झालं आणि अण्णा जे आहे ते खुशाल जाऊन झोपून राहिले। त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। अण्णांनी कोण होता असं तू, काय झाला असं तू, हा एक प्रश्नच या निमित्तानं अत्यंत नम्रपणे या ठिकाणी मी विचारतो। अण्णा हजारेंनी शेवटचं उपोषण लोकपालच्या मागणीसाठी 2019ला केलं होतं, मात्र तत्कालीन सरकारनं काही महत्त्वाच्या मागण्या मान्य करत अण्णांचं उपोषण सोडलं। 2011-12 मध्ये युपीए सरकार विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत असताना त्या रागाला चेहरा देण्याचं काम अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनाने केलं। नंतरच्या काळात मात्र अनेक मुद्द्यांवरून अण्णा हजारे झोपेतून कधी उठणार अशी टीका विरोधकांकडून केली गेली। पण माझ्या झोपेवर बोलण्याऐवजी तुम्ही जागे व्हा असं उत्तर अण्णा हजारेंनी दिलंय। साहेब, अण्णा हजारे साहेब या एक महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मोठे समाजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी एखादा मुद्दा त्यावेळीच त्यांना वाटलं, काही लोकांनी त्यांना म्हणजे प्रेरित केलं। अरविंद केजरीवाल वगैरे लोकांनी मागे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि तोफ टाकली। त्या लोकांनी नुसतं अण्णा हजारेचा वापर केला, हे आता सिद्ध झालेलं आहे। म्हणून अण्णा स्वतःच बाजूला गेले आणि अण्णा त्यांच्या जे समाजकारण आहे ते करत आहे। अण्णाला आमची शुभेच्छाच आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.